फॅटी लिव्हर म्हणजे फक्त लिव्हरमध्ये चरबी नसून भविष्यात डायबेटीस आणि हार्ट अटॅकचा संभाव्य इशारा असतो। सामान्यतः लिव्हरमध्ये थोडेफार प्रमाणामध्ये फॅट असते, परंतु ही चरबी जर जास्त प्रमाणामध्ये वाढली तर त्याला फॅटी लिव्हर असे म्हणतात। भारतामध्ये फॅटी लिव्हर खूप जास्त वेगाने वाढत आहे। जवळपास 3 पैकी 1 भारतीयाला फॅटी लिव्हर असू शकते आणि हा सायलेंट डिसीज आहे, म्हणजे याची लक्षणे लगेच आपल्याला दिसून येत नाहीत। 20 ते 40 वयोगटामध्ये याच्या केसेस जास्त दिसून येतात। शक्यतो आयटी सेक्टरमध्ये काम करणारे किंवा ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल जास्त आहे अशा लोकांमध्ये फॅटी लिव्हरचे प्रमाण जास्त आहे। जास्त तेलकट, जास्त प्रोसेस्ड फूड खाणे, साखर आणि साखरेपासून बनवलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स जास्त प्रमाणामध्ये खाणे, जास्त वजन असणे, अल्कोहोल सारख्या वाईट सवयी असणे, या सगळ्या कारणांमुळे फॅटी लिव्हर जास्त प्रमाणात होत आहे। फॅटी लिव्हरचे 2 प्रकार असतात, एक म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि दुसरा आहे तो अल्कोहोलिक फॅटी लिव्हर। अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हे जे लोक जास्त अल्कोहोल घेतात त्यांच्यामध्ये आढळून येतो, परंतु या व्यतिरिक्त ज्या केसेस आहेत त्या सगळ्या येतात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर मध्ये आणि सध्या याच्याच केसेस जास्त प्रमाणामध्ये आढळून येत आहेत। फॅटी लिव्हर दुर्लक्ष केल्यास सुरुवातीला लिव्हरवरती सूज येणार, नंतर लिव्हर फायब्रोसिस होणार आणि शेवटी लिव्हर सिरोसिस मध्ये सुद्धा तो पेशंट जाऊ शकतो। फॅटी लिव्हरच्या पेशंटमध्ये डायबेटीसचा धोका 2 ते 5 पटीने जास्त आहे। फॅटी लिव्हर्समुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो आणि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढल्यानंतर त्या पेशंटला भविष्यात टाइप 2 डायबिटीस होऊ शकतो। तसेच फॅटी लिव्हरमुळे इन्फ्लेमेशन वाढते, ट्रायग्लिसराइड्स वाढतात, भविष्यात जाऊन त्या पेशंटचे ब्लड प्रेशर वाढते आणि मग रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये कोलेस्ट्रॉलचा एक थर साचायला सुरुवात होते आणि अशा केसेसमध्ये पुढे जाऊन स्ट्रोक किंवा हार्ट डिसीज सारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। वजन कमी करणे, व्यायाम करणे, हेल्दी डाएट घेणे, पुरेशी झोप घेणे, स्ट्रेस कमी करणे, या सगळ्याद्वारे तुम्ही तुमचं फॅटी लिव्हर रिव्हर्स करू शकता। सोनोग्राफी आणि लिव्हर फंक्शन टेस्टद्वारे या आजाराचे योग्य ते निदान होऊ शकते। यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास कमेंटमध्ये तुम्ही मला फॅटी लिव्हर असा मेसेज करा, मी त्यावर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन।